विशाल भंडारे सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा. मी 3दा विचारलं, हा. निखिल बघ बर का फसवागिरी काय नाव टाकू म्हणला. तुम्हाला मी कशाला म्हणलं असतो फसवागिरी. पाठवा तुम्ही बिंदास पाठवा. बरोबर आहे ना. त्याला लाज वाटायला पाहिजे. त्याची त्या जागेवर आई बहीण असते तर अशीच फसवलं असतं का ते? मग 3दा विचारल्यावर तू सांग बरं काय म्हणाय पाहिजे त्या लेकरांनी. एवढं तू करून विचार. मी तरी म्हणलं बरं का तुझं कर की रे निखिल. तर म्हणला नाही काकू मला इंग्लिशच येत नाही. हो बघ असं पण बोलला तू, मला इंग्लिश येत नाही. ती बाई काय म्हणली, अहो माझ्या भावाचं पण करायचं होतं, करणार आहे तुमचं झालं की मग माझ्या भावाचं करू म्हणली. मग ती अशी लेडीज पण बोलली होती. बोलली होती की. आता मी खोटं बोलले तर माझ्या नवऱ्याला विचारतो. माझ्या मुलाला. आणि एवढं झालं तरी ना दादा तुला सांगते माझ्या मुलाने एक सुद्धा त्या पोराला फोन केला नाही, एक सुद्धा. माहिती का एवढं माझं पोरग गुन्हाचं म्हणजे असं असल्या गोष्टीत त्याला पटतच नाही. आणि एवढं फालतू लेकरू घरातल्या लोकांना माहित नाही म्हणल्यावर सांग बरं तू. सगळं माहित असणार तर ती मावशी तुम्हाला म्हणली 100% काम होणार आहे म्हणलं. ती किती पलटती. ती किती पलटली बघ की. आणि म्हणते मी चहा पाजला त्यांना. अरे चहा पाजला कुणाला? रस्त्यावरच्या लोकांना पण आपण चहा पाजतो की. बरोबर आपल्या घरात आल्यावर पाजतो का नाही सांग बरं तू. बरोबर आहे ना. आता कुणी सहज आलं तरी कुठं आजूबाजूला कोण आलं तर म्हणतं बाबा या चहा प्यायला. बरोबर आहे ना. आणि आम्ही पण एवढं बिनलाजेसारखं नाही गेलो. घरात गेलो आम्हाला काय माहिती ऑफिसमध्ये नेतोय का घरात. त्यांनी घरात नेलं तर मग आम्हालाच कसं तरी वाटलं तर मग जाऊन माझे मिस्टर जाऊन त्याला केळी घेऊन आले. जाऊन म्हणले नको तसं कसं तरी वाटतं म्हणून जाऊन तिथून उठून जाऊन एक केळी डझनभर घेऊन आली. मग आम्ही म्हणायचं का आम्ही पण तुला 150 रुपयाच्या केळी आणल्या 50-60 रुपयाच्या. नाही बरोबर आहे ना. चुकीचं आहे ना. ती बाई काय म्हणते मी चहा पाजला. आता हे बोलायची पद्धत आहे का सांग तूच. चुकीचं आहे. ती 100% त्या बाईला माहिती हा कुठे आहे म्हणून 100% माहिती तिला. तिला सगळं माहिती रे. ह्यांना सगळं ह्यांनी शाळा केलेली बरोबर. ह्यांना पैसे अर्धे ह्यांनी घेतले ना अर्धे ह्यांनी घेतले असं मला अंदाजा वाटतोय बघ. आता मला लय डाऊट यायला लागला. आता ते पोरग म्हणतंय दुकान हाय कपड्याचं आणि परत 4 दिवसांनी म्हणतं मी आलो इथं. मी आता गावाला त्याचा होठ फाटला होता कशाने तरी बघ. ते म्हणले काय झालंय त्याला इन्फेक्शन झालंय. पण ते झालं होतं असं हे केल्यासारखं चाकूचं वार झाल्यासारखं असं फाटलेलं होतं होठ. त्याला बोलायचं असेल मग असे कारनामे करतो. आणि एवढे तेवढे कागदपत्र नाहीत असे एवढ्या ढीग लागलेला होता. एवढा दाखवला आम्हाला त्यांनी माहितीये का. ऑनलाईन एवढ्या लोकांनी पैसे केलेला. आणि नेव्ही मध्ये लावतो म्हणलं ते पण आर्मी मध्ये. नाही एअरफोर्स मध्ये रे. एअरफोर्स मध्ये का? अच्छा. आणि तेवढे कागदपत्र म्हणजे तुला सांगते त्या माणसाकडे एवढा होतं ना एवढा असा गट्टाच होता तो गट्टा. त्यांनी आम्हाला एवढा दाखवला बघा म्हणला ह्यांनी एवढे ऑनलाईन केले त्यांनी तेवढे केले तुमच्या मुलाला. आणि त्याला तारीख किती दिलती म्हणला 15 नोव्हेंबरला तुमचा मुलगा लागून जाईल म्हणला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसलं गणपतीच्या समोर सांगतो तुम्हाला. त्या बाईच्या घरात गणपतीच होता आणि त्याच्या समोर बसूनच हे सगळ्या गोष्टी झाल्यात. मग ती बाई किती खोटं बोलते. माझा काही संबंध नाही मला माहितच नाही पैसे बघ ना आता. माहित नाही म्हणजे ती सुद्धा म्हणली ना 100% तुमच्या पोराचं काम होईल ताई काही टेन्शन घेऊ नका. त्या बाईला कळायला पाहिजे ना एअरफोर्स मध्ये लावतोय. बीड मधले पोरं असे कसे फशीत आहेत काय माहित. आता अरे म्हणून तर मी म्हणलं ना आपल्या इकडचं पोरग म्हणून तर मी विश्वास ठेवला ना. मी कशाला ठेवला असता. आपल्या इकडचे लोक आहेत म्हणून मीच फसले ना म्हणून तर. मग ठीक आहे. ते आता सध्या बाहेरचे फसवत होते ते ठीक होतं. आपलेच आपल्याला फसवायला लागलेत आता. बघ आता. बरं आता त्याला असं पण नाही म्हणते ना. मी त्याला गोडीने म्हणलंय बाळा असं नको करू काहीतरी कर. माझे पैसे द्यायचं काम करतो मी त्याचं व्याज भरते. मग म्हणला मी ऑनलाईन झाले तेवढेच देतो. म्हणलं जर तेवढे तरी दे. मग काय एवढं पण प्रेमाने सांगितलं त्याला. परत तर फोनच उचलला ना तो. हॅलो कोण? गिरी बोलताय ना? तुम्ही कोण? विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. निखिल गिरीला ओळखता का तुम्ही? काय हो भैया दादा कुठले तुम्ही? मुलगा आहे तुमचा? माझा मुलगाच आहे. आपल्याकडे जयश्री चौरेची कंप्लेंट आहे. तुमच्या मुलानं त्यांच्याकडनं 35,000 रुपये घेतलेत. 5,000 रुपये दिलेत. 30,000 रुपये राहिलेत. 30,000 राहिलेत का? दादा माझा ऐका ना. त्या ताईचा माझा नंबर आहे ना त्यांच्याकडे ताईकडे बी. तर काय झालं आपलं पोरगं काय लय वयाचं नाही. अच्छा. आणि कोण म्हातारं होतं तिथं पुण्यामध्ये. अच्छा. ते
आणि ते नोकरी लावत होतं जणू. आणि मग हे मध्ये पडलं असं 1-2 जणांनी कुणाचे दिलेलं बघितलं असं. हे म्हणलं ते कोण मित्र होता ना त्याचा ह्या ताईचा मुलगा ताईचा. अच्छा. तर ते म्हणलं हे मुलगा हे काका लावते बघा नोकरीला. तर मग हे काय झालं त्यांनी ह्यांना काय केलं पैसे ज्येष्ठ आम्हाला काय म्हणल्या मावशी ताई आधी माझ्या बहिणीशी ते गेले हे जयश्री ताई त्या. अच्छा. त्यांच्या देखत पैसे नाही दिले. अच्छा. आणि मग नंतर काय केलं ह्याने 1 महिन्याने ह्या ताईने पैसे दिले त्यांना. त्या म्हाताऱ्याला काय म्हणल्या ताई निखिलच्या मावशीला निखिलला सांगू नका. अच्छा. आता ताई तुम्हाला एक सांगू का मी? हा बोला ना. तुमच्या मुलाचे ना एवढे एव्हिडन्स आहेत आमच्याकडे की तो काय बोललेला माहितीये का? त्या ताई बोलल्या त्याला रेकॉर्डिंग आहेत की जर पैसे जर बुडवले तो काय म्हणला माहितीये का? पैसे जर बुडवले का म्हणला मी 1 लाख रुपये देईन म्हणला. तुमच्या मुलाला बोलायची काय गरज आहे याच्यामध्ये? मग बाई तुम्हाला काय सांगू दादा माझ्या भावासारखे आहेत तुम्ही. या पोराने मला इतकं एकुलती एकच आहे मला एकच आहे बरं का. ह्याचं शिक्षण सोडून हे निस्ता हेच कुठाने करीत. माझा नंबर आहे ना त्या ताईकर काहीतरी होईनच ना ते नाही म्हणणं काय 30-35 हजार रुपये काय लई नाहीत आपल्याला. आणि मी पण त्या ताई कशा कष्ट करून खात्यात तसं मी पण कष्ट करूनच खाते. बोललेला जर बुडीले ना तर मी 1 लाख रुपये देईन म्हणून. काय बुडतील म्हणा 1 लाख रुपये देतील तुझ्यापाशी खायला पैसा आहे का म्हणा. कुणाच्या मध्ये पडायसारखं दादा राहिले सांगा बरं तुम्ही. बरोबर आहे. तुमच्या मुलाला कळायला पाहिजे ना. माझा आहे का माझ्या घरातले असून द्या तुमच्या घरातले असून एकमेकांचा विश्वास राहिलेला का दादा सांगा मला तुम्ही. नाही राहिला. आता लोक कसे निघले ह्यांनी कशाला बोलायचं कशाला एकामेकाच्या कष्टाचे पैसे असते त्यांना जे कष्ट करताय का त्यांना पैशाची किंमत कळती. नाही ना पण त्याला कळायला पाहिजे. आम्हाला ऍड्रेस चुकीचे सांगतोय. मला म्हणलं बीडमध्ये मी अंबिका चौकामध्ये. माझा आहे का ते घाबरलं पण अशा कुठे पडायचंच नाही. माझ्याकडे यायचं मग मी असा फोन आला हे बघ बरं. मग मला माहिती होतं त्या ताईचा फोन आला. ते ऍडमिट होता ना त्याला मी दुखत होतं तेव्हा त्या ताईचा फोन आलता. म्हणलं मला त्याला नीट करून द्या. त्याला फोटो पाठवले होते त्यांना. म्हणलं बघू आपण कोणता म्हातारा आहे त्याच्याकडे बी बघू कसा पैसे देत नाही का. त्यांनी काय करायला पाहिजे ताईने माझ्याकडे यावा माझ्या बहिणीकडे जावा आणि ते म्हातारा जिथं असेल तिथं उचलून आणा. हे भयाला बी नाही दिले माझ्या भयाला. मी काय म्हणतो माहितीये का त्या म्हाताऱ्याचा बीडवाल्या ताईचा काही संबंध नाही. तुमच्या मुलाला 30,000 रुपये पोचलेले. तुमच्या मुलाने 10,000 बाकीचे 20,000 रुपये असे फोन पे ला घेतलेले आणि 15,000 रुपये असे कॅश घेतलेले. तुमचा मुलगा तिथं बोललेला पण आहे ती रेकॉर्डिंग पण आहे की मी जर पैसे जर बुडवले ना 1 लाख रुपये देत. तेवढा पुरावा लय काफी झाला ताई आम्हाला. बरोबर आहे ते नाही म्हणणं पण आपल्या लेकराकडून चुकलेलं. ह्यांनी कशाला म्हणायचं कोणा म्हाताऱ्या दाखायची ते दाखायची गरजच नव्हती. कोणाला पैसे दाखायची गरज नव्हती. बरोबर. तो म्हणला त्याची वाईफ कोण PS आहे कुठे काय आहे. कोण PS आहे? त्या म्हाताऱ्याची वाईफ म्हणला PS आहे म्हणला. तो कुठं गव्हर्नमेंट जॉबला आहे त्याचे पुण्यात काय सांगायचं ऐका ना तुमचा मुलगा पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ना. असं हे सांगतोय ना ते म्हाताऱ्याचं सांगतोय ना लोकांना त्याचं असं 4-5 दुकान आहेत हे ते ह्याला सगळं माहिती आहे. तुमचा मुलगा ना याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यांनी आज नाही हे मॅटर जसं उघडकीस आलंय ना असे अजून 4-5 जण सुद्धा फसवले असतील यांनी. काय नाही फसिला पण ह्याला कळत नाही. ह्याला कुणी कुणाच्या मध्ये पडायची गरजच नव्हती भैया. मग हे मुलाला कळायला पाहिजे. मी महादेवा शपथ मला एकच भाऊ हे भैया आहे का एकच. मी खोटं बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही माझे भाऊच आहेत. तर भैया माझ्या निखिलची शपथ. हे काय झालं मला काय म्हणला ते म्हाताऱ्यांनी फोन केलता मला हे त्यांचं नोकरीचं लागायसाठी. मला म्हणला माझे भाऊ शिकलेलेत ना. तर मला म्हणला मग हे काका नोकरीला लागत आहेत काय एअरपोर्टला का काहीतरी आपण खेडेगावातले मला बी येत नाही ते जास्ती. अच्छा. तर मला म्हणला 1 लाख रुपये मम्मी भरती का मामाच्यासाठी मामीसाठी ते एअरपोर्टला लावते कोणतरी एक जण लागत. मी म्हणलं असले लपडे नको पैसे देऊन नोकऱ्या लागतच नाहीत म्हणलं. आता पैसे देऊन नोकरी राहिली का तुम्ही सांगा. नाही होत आहे. आता एवढे हे करणारे प्रयत्न करणारे मुलं मरणाचे शिकणारे मुलं त्यांना नोकऱ्या लागत नाहीत. ह्या ताईला म्हणा तसं 30,000साठी हे 20,000साठी गुंड लावायचे मारामारी करायचे हे काहीच नाही खरं राहिलं म्हणा. गुंड कोण आहेत ताई? गुंड कोण आहेत? आम्ही समाजासाठी करतो ताई. तुम्हाला खोटं वाटतंय ना? तुमच्या मुलाने आम्हाला सर्च करून बघितलं आम्ही कोणत्या लेवलला काम करतो ताई. डिपार्टमेंट करत नाही का? तुम्हाला इकडे बघा जे आजकाल काय गोड बोललं तर इशे कट होतो.
तुम्ही म्हणलं, तुम्ही आता लँग्वेज वापरली ना गुंड लावायचे, आम्ही ताई काय गुंड वगैरे नाहीये. तुम्हाला नाही म्हणत मी. त्या ताईचं म्हणजे मला तुम्ही कळालात ना, ते मला माझ्या बहिणीने सांगितलं असं